सुंदर मनामध्ये भरली। ओ चिरंजीव, काय करू राहिले तुम्ही? हे आता जे घडलं ते शेवटचं। जर का इथून पुढे असं काय घडलं तर आम्ही खपवून घेणार नाही। बापू आत्याबाईंना बोलावत होते म्हणून सहन नाही झालं ते मला। आत्याबाईंनी केलं तेच तर बापूंनी केलंय ना। तेच नाही केलं वहिनी। दोन्ही वेळेला लग्नाला मी माझ्या मर्जीने तयार झालते। सज्जनशी बी अनाभ्याशी बी दोन्ही वेळेला बी माझ्या बापूंना बळजबरी केली नव्हती वहिनी। बापूंना कातडी वाचवण्याची काय गरज आहे? माझ्या बापूंना मी जड झाले नव्हते। वहिनी तुम्हाला बोलायची गरज नव्हती, पण तुमचा काय संबंध आहे बोलायचा? तो लतीचा आणि तिच्या वडिलांचा प्रश्न आहे ना। तुम्हाला काय माहिती त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते? हाय माहिती आहे। आणि राहता राहिला आमच्या लग्नाचा प्रश्न, तर लती स्वेच्छेने तयार झाली होती, बोलली ती। बळजबरी कोणावर झालीच असेल ना तर मी होतो तो। मी बापूंचे पैसे परत दिले नाही ना म्हणून बळजबरी करावं लागली आम्हाला। जे काय असेल ते आप्पा, आणि माझं आता काहीच म्हणणं नाहीये। आमचं बरं चाललंय, व्यवस्थित आहे सगळं। उलट मी तर म्हणतो तुम्ही बळजबरी केली ते बरं केलं, नाहीतर लतीसारखी पोरगी भेटली नसती मला। आणि मी शर्यतीला नको म्हणते कारण तो तुझ्या जीवाशी खेळ आहे। एकदा झालाय, पुण्यांदा जर काही घडलं तर ते सोसण्याची ताकद माझ्यात नाही बाबा। म्हणून तुला मी शर्यतीसाठी जाऊ द्यायची नाही। मग कोणाला काय वाटायचं ते वाटू दे। बापू बापू दादा दादा पाणी आण। सावकाश आप्पा मी डॉक्टरांना घेऊन येतो। बापू बापू काय होतंय? बापू बापू काय होतंय? बापू 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 पाणी घ्या, पाणी पाणी घ्या बापू। लेकरा बास आता। मला सांगा ना मी काय चुकीचं बोलले, आणि मुळात बापू तसं कायला बोलले? ते तुम्हाला बोलले म्हणून माझा ताबा सुटला आत्याबाई। आणि मी जे काय बोलले ते बरोबरच बोलले, काही चुकीचं नाही बोलले। तुमच्या बाजूनी बोलले ना आत्याबाई मी। कुणी काही म्हणलं ना तरी बापून त्यांची कातडी वाचवण्यासाठीच लती बांधली ना बाबूजींच्या गळ्यात। तोंडावर जरा बाई मला नाही पटलंय हे भाऊजी जे वागलेत ना। का वागले भाऊजी असं? आता त्यानं काय केलं? भाऊजींनी तुमची बाजू घ्यायला पाहिजे होती ना, त्यांनी बापूंची बाजू कायला घेतली? बापू काय म्हणत होते का तुम्ही आणि आप्पा पोरांवर बळजबरी करता, आणि ते मात्र असं काहीच करत नाहीत। मग तितक्या तिथं तोंड उघडून भाऊजींनी सांगायला पाहिजे होतं ना की माझे आई आप्पा असं नाही करत म्हणून। माझ्या आईनी मायावर कधीच बळजबरी नाही केली, माझ्या मनाचं सगळं करून देते आई मला। असं का नाही बोलले भाऊजी सांगा बरं? भाऊजींनी बापूंची बाजू घेतल्यामुळे त्यांचाच मुद्दा खरा आहे असं सिद्ध झालं ना। कायला वाद घालते माय? जाऊ दे ना, सोडून दे। आणि मी तुला मागे बी हेच सांगितलंय, आता बी पुण्यांदा तुला सांगते,
मोठे बोलत असताना मध्ये नाक खुपसायचं नाही. तू कायला लग्नाचा विषय काढला ग माय? मुद्दा कुठला होता? शर्यतीचा. तो राहिला बाजूला आणि भलताच विषय सुरू झाला ना. पुण्यांदा जर तू असं काही वागली तर मी खपवून घ्यायची नाही बरं. पण आत्याबाई, मी तुमच्या सगळ्यांबरोबर लई चांगलं वागते, तेव्हा सगळ्यांनी बी माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे. आणि मी सासूरवास करत नसन, पण मी सासू आहे तुझी, हे कायम ध्यानात ठेवायचं. डॉक्टर कसं आहे बापूचं? काळजीचं काही कारण नाही ना? हल्ली त्याच्या सारखं छाती दुखत डॉक्टर. काही नाही, थोडा स्ट्रेस घेतलाय त्यांनी, बाकी काही नाहीये. बापू बीपीच्या गोळ्या वेळेवर घेताय ना? हा. दोघी पोरींची लग्न झाली बापू, कसलं टेन्शन घेताय? सुखाने नांदताय तिथे. लतिका, यांना टेन्शन नको यायला, काळजी घ्या. काही गोळ्या लिहून देतो मी, त्या वेळेवर घ्यायला सांगा. डॉक्टर, यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची काही गरज नाही ना? काही काळजी करायची गरज नाही आहे. तसं काही वाटलं तर घेऊन या डॉक्टर. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. हे बापू, काही काळजी करू नको, सगळं ठीक आहे. मी आलोच. हा. गोळ्या घेऊन पटकन. हा. आणि इथंच थांबा, काय लागलं असं वरलं तर. मग जरा घरी जाऊन येतो. तुमच्या आईची तब्येत बरी नाही, तिने टेन्शन केले. हा, येऊ तो. हो. मी येतो गोळ्या घेऊन. सॉरी राधा. कायला? हेमनी असं बोलायला नको होतं. लयच तोंड सोडलं होतं तिनं. खरंच चुकलं वहिनींचं दादा. ते नेहमीच चुकतं, पण आज जरा हातीच बोलली ती. बोलताना मागचा पुढचा विचारच करत नाही बाई. मला ना तिचा हाच स्वभाव पटत नाही. लय वेळा समजून सांगितलं, पण पालत्या घड्यावर पाणीच. तिच्यामुळे बापूंची अवस्था झाली. आमचं जुळणं अवघड आहे. नाही पटणार आमचं. लोकांना असं वाटत आहे की मला काय टेन्शन आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली की झालं सगळं, सुटलो मी. मला बी तसंच वाटायचं, पण तसं नाहीये ना. आई बाप मरेपर्यंत लेकरापासून तुटत नाहीत. ती लेकरं घरी असो की सासरी, देव कायला एवढी माया देतो. पण सासरी जायचं रिवाज का? बापू तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काही झालेलं नाही. हा, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. लते, खरंच बळजबरी केली.